आईची हत्या केली, नंतर अवयव शिजवून खाल्ले, काळीज काढून खाणार इतक्या. नरभक्षी हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. माणसाची हत्या करून मानवी मांस खाणारे नरभक्षक सिनेमात तुम्ही पाहिलेच असेल. पण आपल्या महाराष्ट्रातच एक भयानक प्रकार घडला आहे. आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचे विकृत कृत्य एका तरुणाने केले होते. 2017 मध्ये ही घटना घडली होती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तरुणाची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 28 ऑक्टोबर 2017 या दिवशी कोल्हापुरात ही हृदयद्रावक घटना घडली होती. जिने जन्म दिला तिचीच निर्घृणपणे हत्या करण्यात आली. इतकंच नव्हे तर मुलाने आईचे काळीज देखील खाण्याचा प्रयत्न केला. या नराधम मुलाचे नाव सुनील कुचकोरवी असं आहे. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर हादरला होता. तर पोलीसही या घटनेने सुन्न झाले होते. 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. नेमकं प्रकरण काय? सुनील कुचकोरवी या तरुणाने त्याच्या आईला यल्मा रामा कुचकोरवी 63 हिची 28 ऑगस्ट 2017 रोजी हत्या केली. त्यानंतर आईच्या अवयवाचे तुकडे करून काही अवयव मध्ये शिजवून खाल्ले. यल्लमा या फुगे कंगवा तिना विकून घर चालवत होत्या. यल्लमाचा मुलगा सुनील हा काहीच कमवत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. मुलाची दारू सुटावी म्हणून यल्लमा त्याला सतत ओरडायची. मात्र त्याच्यावर याचा काहीच फरक पडला नाही. 28 ऑगस्टच्या दिवशी सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो भयंकर चिडला. त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणादरम्यान सुनीलने जन्मदाती आईचा धारदार चाकूने खून केला. इतकंच नव्हे तर त्याने आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला. नंतर आईची किडनी, लिव्हर, इतकंच नव्हे तर आतड्या काढला. आईचे अवयव शिजवून खाल्ले. शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. आरोपी सुनील तेव्हा आईचे हृदय काढून शिजवून खाण्याच्या बेतात होता. तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले आणि ताब्यात घेतलं. कोल्हापूर सत्र न्यायालयाने 2021 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपीची तुलना कसायाशीही करता येऊ शकणार नाही. हे नरभक्षणाचे प्रकरण आहे असं उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.